ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये नवनवे खुलासे, पाकिस्तानसह चीनचाही दौरा तिनं केल्याची माहिती. ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून आणखीही काही खुलासे होण्याची शक्यता. ज्योती मल्होत्रा चीन आणि पाकिस्तान पाठोपाठ बांगलादेशलाही जाण्याच्या होती तयारीत. पाकिस्तानी एजंट्सच्या मदतीनं बांगलादेश दौऱ्याचं केलं होतं नियोजन. ज्योती मल्होत्राच्या व्हॉट्सॲपमधून धक्कादायक माहिती समोर. ज्योतीमार्फत रॉ एजंट्सपर्यंत पोहोचण्याचा आयएसआयचा होता उद्देश. कटाची संपूर्ण योजना ज्योती मल्होत्राच्या चॅटमधून उघड. लग्नाचं आमिष देऊन माझ्याकडून भारतीय लष्कराची माहिती गोळा करण्याचे प्रयत्न. चौकशी दरम्यान गजालाचे दानिशवर आरोप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या महत्त्वाची बैठक घेणार. बैठकीमध्ये खरीप हंगामातला घेणार आढावा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाच्या घोषणा. राज्यात गृहनिर्माण योजनेला मंजुरी, तर धुळ्यातल्या सिंचन प्रकल्पालाही मंजुरी. अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी. भुजबळांच्या एंट्रीनं नाशिकला चौथं मंत्रिपद. भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं सोपवलं जाण्याची शक्यता. छगन भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष. फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा. एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी आता दुसरा भ्रष्ट मंत्री. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची भुजबळांच्या मंत्रिपदावर जोरदार टीका. आणि मुंबई आणि पुण्यामध्ये आढळले कोरोना संशयित रुग्ण. पुण्यामध्ये 87 वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता, तर मुंबईत 53 संशयित आढळले. आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.